अखेर नव्या सरकारचा शपथविधी ठरलेला आहे आणि हा शपथविधी होणार आहे 5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता। या शपथविधीमध्ये PM मोदीसह गणमान्य व्यक्ती राहणार आहेत उपस्थित आणि हा सोहळा होणार आहे आझाद मैदानावर। राज्यातील महायुतीच्या सरकारचा शपथविधीला अखेर मुहूर्त मिळाला आहे। नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबई येथील आझाद मैदानावर होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिलेली आहे, पण त्यांनी मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट केलेलं नाही। अजून सुद्धा मुख्यमंत्री कोण होणार हे गुलदस्त्यामध्येच आहे। याच सस्पेन्सचा अद्याप कायम आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हेच आपल्याला 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता समजेल आझाद मैदानावर। चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक ट्विट केलं होतं, त्यामध्ये राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी विश्ववर्णीय माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न होणार आहे। तत्पूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या वर्णी लागणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षातील एका ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होणार असल्याचे त्यांनी सांगितलं होते। या संदर्भात सर्व तयारीही पूर्ण झाल्याचेही ते म्हणाले होते। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही राज्यात अद्याप सरकार स्थापन झालेले नाही। सध्या एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत। मात्र महायुतीतील चर्चा अद्यापही संपलेल्या नसल्याने सत्ताधारी पक्षामधील समन्वयावर विरोधकांच्या वतीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। मात्र यातच आता देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली आहे। नेमका मुख्यमंत्री कोण होणार आहे बघूया। राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत। विविध पक्षाचे वेगवेगळे नेते याबाबत दावे करीत आहेत। मात्र भारतीय जनता पक्षाच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्या या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती एका ज्येष्ठ नेते भाजपच्या नेत्यांनी दिलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली। त्यामुळे राज्यात सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देखील हिरवा कंदील मिळालेला आहे। त्यांच्याच नेतृत्वात भाजपने निवडणूक लढवली असून त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती देखील समोर येत आहे। जसं की या फोटोकडे तुम्ही बघितलं, त्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल की फडणवीस खूप खुश दिसत आहेत आणि शिंदे मात्र नाराज दिसत आहे। शिंदे यांनी गृहमंत्र्याची मागणी केलेली आहे। आता 5 डिसेंबरला त्यांना गृहमंत्रीपद दिलं जातंय का बघूया। यामध्ये ट्विस्ट नेमका काय येतंय 5 सप्टेंबर रोजी आपल्याला कळणारच आहे। जवळपास मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव फायनल झालेलं आहे। फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचे कारणे आपण बघूया। नंबर 1 म्हणजे युतीत समन्वयाची क्षमता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना हँडल करू शकणार एकमेव नेता म्हणून फडणवीस यांचं नाव निश्चित झालेलं म्हटलं जात आहे। या दोन्ही पक्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी क्षमता त्यांच्यात आहे। RSSशी अनुकूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत अनुकूल असल्याने भाजप पक्षातून विरोधाचा प्रश्न नाही। संघाचा विश्वासू नेता म्हणून फडणवीस यांची ओळख आहे। नागपूरमधील संघाच्या मुख्यालयातून फडणवीसांवर विश्वास करण्यात येतो, त्यामुळे यात संघाची भूमिका महत्त्वाची मानली जाते। नंबर 3 नेतृत्वाला कोल। देवेंद्र यांच्या नेतृत्वाचा भाजपच्या राज्यातील निवडणुकीमध्ये ऐतिहासिक यश मिळाले आहे। जनमत देखील त्यांच्याच बाजूने असल्याने त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। जनतेने त्यांनाच कोल दिल्याने त्यांची या पदावर वर्णी लागणे क्रमपात्र मानले जात आहे। तसेच मोदी शहा अनुकूल देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देखील अनुकूल आहेत। या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्र निवडणुकीच्या प्रचारातही त्यांच्या नावाचे संकेत दिले होते। त्यामुळे फडणवीस यांच्या नावाला भाजपमधून दुसरे कोणी विरोध करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही।